नमस्कार मंडळी. काय मजेत ना? अहो मजेत तर तुम्ही असणारच कधी जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये सोनं किंवा चांदी असेल तर. पण गेल्या 4-5 दिवसाच्या ज्या घडामोडी आहेत त्यांनी तुमच्या मनात चिंतेची पाल चुकचुकली चुकली कशाची? शंकेची पाल मनात चुकचुकली असेल. हं. सो आता आपण काय बघणार आहे माहिती का? सगळ्यांना भीती अशी आहे, की जे काय अचानक सोनं आणि चांदीचे भाव पडले, ते आता ओके लेव्हलला आहेत का इथून पुढेही पडू शकतात? तर आपण असं नाही ना म्हणत, की काय मी तुम्हाला असं माझ्या मनात असं वाटतंय, की बास इथून पुढे नाही पडणार. आपण ह्याच्या आधी काय झालं हे बघतो. ओके. इतिहासाचा अभ्यास करतो आपण आणि त्याच्या बेसिसवरतीच आपण ठरवू शकतो, की आत्ताचा जो फॉल आला, तो ओके आहे का त्याच्यापेक्षाही सोनं आणि चांदी पडू शकतं. ओके. सो आपण पूर्ण हिस्ट्रीमध्ये मोठ्या रॅलीज ज्या आलेल्या आहेत, मोठी भयंकर तेजी जी झालेली आहे, ती किती झाली? तेजी झाल्यानंतर साधारण किती पडलं सोनं किंवा चांदी ह्याचंही आपण एनालिसिस करणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. 3 मेन मुद्दे काय व्हिडिओत असणार आहे ते सांगते. आधी विश्लेषण कशाचं करणार आहोत आपण? आधी विश्लेषण असेल सोन्याचं. दुसऱ्या भागात आपण विश्लेषण करू चांदीचं आणि शेवटी बरेच जण हा मला प्रश्न विचारतात, की रचना जर आपल्या पोर्टफोलिओमध्ये 10% सोनं आणि चांदी असायला हवी, तर त्या 10% स्प्लिट काय पाहिजे? किती टक्के सोन्यात, किती टक्के चांदीमध्ये? हे आपण सगळं बघून घेणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. पुढे जायच्या आधी एक महत्त्वाची सूचना. मला एक नवीन वेबिनार अनाउन्स करायला खूप आनंद होतोय. वेबिनारचं नाव आहे ऑप्शन सेलिंग स्ट्रॅटेजी विथ डिसिप्लिन अँड स्ट्रक्चर. 2-3 महत्त्वाच्या गोष्टी. सगळ्यात पहिल्यांदा या वेबिनारसाठी कोणी एनरोल करावं? अशा व्यक्तींनी ज्यांच्याकडे ऑप्शनचं बेसिक नॉलेज आहे. उदाहरणार्थ कॉल ऑप्शन म्हणजे काय? पुट म्हणजे काय? आयटीएम म्हणजे काय? ओटीएम म्हणजे काय? स्ट्राईक प्राईस म्हणजे काय? या सगळ्या कॉन्सेप्ट्स माहिती असणं अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट ज्यांना ऑप्शन सेलिंग डिसिप्लिन्ड पद्धतीने करायचं आहे त्यांच्यासाठीच हा वेबिनार आहे. तिसरी गोष्ट हा वेबिनार पूर्ण इंग्रजीमध्ये असणार आहे, पण सोप्या इंग्रजीमध्ये असणार आहे. सो ह्या गोष्टी सर्व लक्षात असाव्यात. तुम्हाला वेबिनारचे सर्व डिटेल्स स्क्रीनवर दिसत असतील आणि तुम्हाला या वेबिनारसाठी एनरोल करायचं असेल तर बजेट हा कुपन कोड वापरायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला ॲडिशनल ₹500 डिस्काउंट मिळेल. सो ही लिमिटेड पिरियड ऑफर आहे. तर लिंक पिन कॉमेंट डिस्क्रिप्शन बॉक्स सगळीकडे दिलेलीच आहे. सो पटकन एनरोल करून टाका. आता सोन्याचं जेव्हा आपण विश्लेषण करणार आहोत त्याच्यात नक्की काय विश्लेषण करायचंय? सगळ्यात आधी आपण लोएस्ट पॉइंट स्विंग लो काय होता तो बघणार आहोत. तिकडनं पुढे आपण स्विंग हाय काय आहे ते बघणार आहोत. तुम्हाला जर स्विंग हाय, स्विंग लो वगैरे माहीत नसेल, तर याचा अर्थ तुम्ही माझा टेक्निकल एनालिसिसचा कोर्स नाही केलेला आहे. तो करून घ्या म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, स्विंग हाय, स्विंग लो, फिबोनाची हे सगळ्या गोष्टी तुम्हाला खटाखट कळतील. ओके. आणि कुठे तर आपल्या वेबसाईटवर rachanaraनडे.in वरती. ओके. चलो वळूयात परत आपल्या सोन्याच्या मुद्द्याकडे. स्विंग लो किती होता तो बघणार. मग आपण स्विंग हाय किती बघणार आहे. तेजी झाली ती किती टक्क्याची तेजी झाली आहे बघणार. मग हायेस्ट पॉइंटपासून पुढील 30 दिवसात सोनं किती पडलं. हा पर्सेंटेज टक्केवारी फॉल किती होता ते आपण बघणार आणि फिबोनाची रिट्रेसमेंट लोएस्ट पॉइंटपासून हायेस्ट पॉइंट जर मी कन्सिडर केला तर पुल बॅक आपण त्याला म्हणतो. रिट्रेसमेंट पुल बॅक किती झालं हे सुद्धा आपण बघणार आहे. ओके. एक माहिती फटाफट बघून घेऊयात. 1976 ते 1980 मध्ये स्विंग लो किती होता सोन्याचा? हे सगळे डॉलर पर आउन्स मध्ये आहेत बरं का. तर 100चा US डॉलर पर आउन्स लोएस्ट पॉइंट होता. हायेस्ट 875 होता. पर्सेंटेज रॅली 775% झाली. त्याच्यानंतर सोनं किती टक्क्यांनी करेक्ट झालेलं आहे? टक्केवारी बघाल तर 31.3% करेक्ट झालं. पण ॲक्चुअल 875 वरनं किती खाली आलं तर 600 पर्यंत खालती आलं डॉलर पर आउन्स परत आणि फिबोनाची लेव्हल किती आहे? 38.2% फिबोनाची लेव्हल आहे. ओके. आता आपण जाऊयात 2001 ते 2006 मध्ये सोन्यामध्ये काय झालं? तुम्ही म्हणाल, "रचना ते आपल्या इथं रुपयांमध्ये का नाही घेत आहे?" काय होतं माहिती आहे का? सोन्याचं जागतिक स्तरावरती सोन्याचा भाव डॉलर पर औंसमध्ये घेतला जातो. जर मी हे रुपयामध्ये कन्व्हर्ट करायला गेले, तर डॉलर आणि रुपयामधला जो कन्व्हर्जन रेट असतो, तो पण मध्ये येतो. सो त्याच्यामुळे आपला जरा जो अभ्यास असतो, तो थोडा वेगळा होतो. म्हणून आपल्याला प्युअर अभ्यास करायचा असेल, तर डॉलर पर औंसमध्येच आयडियली अभ्यास करायला हवा. ओके. आता आपण बघूयात 2001 ते 2006 मध्ये काय झालं. स्विंग लो 254, स्विंग हाय 254 पासून कुठपर्यंत गेला बघा 730 पर्यंत. पर्सेंटेज रॅली 187%. तिकडनं 730 वरनं किती खालती आलं 30 दिवसांमध्ये 543 पर्यंत आलं. पर्सेंटेज क्रॅश किती 25.62%. नियरेस्ट फिबोनाची लेव्हल सपोर्ट लेव्हल किती आहे 38.2%. बेसिकली 38.2च्या खालती नाही गेलेले ते, खालती बंद नाही झालेले ते. ओके. ऑक्टोबर 8 ते सप्टेंबर 11 स्विंग लो 681, स्विंग हाय 1921. आता आय होप तुम्हाला कळालेलं ऑलरेडी, थोडं फास्ट जाते मी. किती टक्के तेजी? ऑलमोस्ट 182% तेजी. पुढच्या 30 दिवसांमध्ये 1921 पासनं
किती खालती आलं? 1595. किती टक्के क्रॅश? साधारण 17%. फिबोनाची रिट्रेसमेंट 38.2%. पर्सेंटेज रॅली 78.8. तिथनं किती खालती पडलं? 2075 पासनं 1848 वर आलं. क्रॅश किती टक्के झाला? साधारण 11%. फिबोनाची रिट्रेसमेंट मात्र 23.6% होती. आणि आत्ताचा लेटेस्ट महत्वाचा 1616 पासनं किती वरती गेले बघा? 5598 पर्यंत वरती गेलेले. पर्सेंटेज रॅली कमाल 2046%. लोएस्ट लो म्हणजे 5598 पासून कुठपर्यंत आले? 4402 वरती आलेले. पर्सेंटेज क्रॅश 21.3%. नियरेस्ट फिबोनाची 23.6%. ओके, म्हणजे काय 23.6च्या आसपास ते आलेली आणि 38.2 पर्यंत आलेली नाही. सो तुम्हाला काय करायचंय? गृहपाठ. तुम्हाला जायचं ट्रेडिंग व्ह्यू वरती. गोल्ड सर्च करा आणि तिथं गोल्डमध्ये कंसात तुम्हाला डॉलर पर ओझेड असं दिसेल, म्हणजे डॉलर पर औंस. हा स्विंग लो पकडायचा आहे 1616चा, स्विंग हाय पकडायचा आहे 5598चा. आणि जर 38.2ची फिबोनाची लेवल असेल तर ती किती येते ही तुम्हाला सांगायची कॉमेंट सेक्शनमध्ये. जसं सोन्याचं विश्लेषण केलं सेम तसं चांदीचं करणार आहोत. स्विंग लो किती होता, स्विंग हाय किती होता, त्याच्यानंतर रॅली किती झाली, 30 दिवसात किती पडली, त्याच्यानंतर टक्केवारी किती पडली आणि फिबोनाची रिट्रेसमेंट. हे तर तुम्हाला आता कळालेलंच आहे. सो थोडंसं फास्ट चांदीसाठी जाते आणि अर्थातच डॉलर पर औंस वाली. ओके, काय घडलेलं आहे बघा. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपण बघतोय ते जानेवारी 76 ते जानेवारी 80 लो कितीचा आहे बघा? 3.81. हाय 48. किती रॅली झाली? ऑलमोस्ट 1160% रॅली. तिकडनं पुढे 30 दिवसात किती पडली? तर 31 वर आली, म्हणजे 48 वरनं आली खालती 31 वर. किती पर्सेंटेज क्रॅश झाला? 35% क्रॅश झाला. आणि नियरेस्ट फिबोनाची सपोर्ट 38.2%. आता ऑक्टोबर 8 ते एप्रिल 11 मध्ये काय झालंय बघा. हा लो आहे, हा हाय आहे. जवळजवळ 500% रॅली. 49 वरनं खालती किती आला? 32 वरती आला. क्रॅश किती टक्केवारी झाला? 35%. नियरेस्ट फिब सपोर्ट 38.2%. मार्च 20 ते ऑगस्ट 20 म्हणजे जवळजवळ 5 महिन्यात काय घडलं? 5 महिन्यात 11.63 वरनं चांदी गेली 29.86 ला. 156% जवळजवळ रॅली होती. 21 वरती खालती आलं सोनं आणि हा क्रॅश झाला जवळजवळ 27%. फिबोनाची रिट्रेसमेंट नियरेस्ट 50%. आता करंट सिनारिओ काय झालोय? सप्टेंबर 22 ते जानेवारी 26 स्विंग लो 17.56, पीक हाय 121.64, टक्केवारी रॅली 592%. लोएस्ट लो किती आहे बघा? 71.4. लोएस्ट लो कुठला? नेक्स्ट 30 डेज मध्ये, म्हणजे 121 वरनं चांदी आली 71.39 वरती. 41% ड्रॉप आहे आणि हा नियरेस्ट फिब सपोर्ट 50% आहे. म्हणजे 50% फिबोनाचीच्या खालती क्लोज आतापर्यंत तरी झालेली नाही. ओके, आता तुम्हाला काय करायचंय? हा स्विंग लो पकडा $17.56, हा स्विंग हाय पकडा $121.64 आणि 50%ची फिबोनाची रिट्रेसमेंट लेवल कितीवर येते हे तुम्ही मला सांगायचंय कॉमेंट सेक्शनमध्ये. आणि आता एक प्रचंड महत्वाचा मुद्दा, की तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 10% मी काय म्हणते कमोडिटीज असाव्यात, गोल्ड सिल्वर असावं, पण ते त्याच्यात सोनं किती असावं, चांदी किती असावी. त्याच्यासाठी एकदा आपण ना आत्ता जे आपण विश्लेषण केलं ना त्याचं आपण एक कन्क्लुजन करण्याचा एक प्रयत्न करूया. त्याच्यातनं आपण काय शिकलो? बरं, सोनं आणि चांदी जर मी अॅनलाइज करते तर दोघांपैकी जास्ती व्होलटाईल कोण आहे? जास्ती व्होलटाईल अर्थातच आलं असेल लक्षात, काय असेल? सिल्वर. करेक्ट. सो जास्ती व्होलटाईल सिल्वर आहे, तुलनेने कमी किंवा मॉडरेट व्होलटाईल सोनं आहे. ड्रॉडाऊन म्हणजे किती पडली आहे चांदी किंवा किती पडलंय सोनं पीकपासनं, तर टिपिकली सोनं 10 ते 30% पडलेलं आहे पीकपासनं एका महिन्याच्या आत साधारण. आणि सिल्वर साधारण 25 ते 45% पडलेलं आहे. ओके, सो परत त्या व्होलॅटिलिटीचा इथेही आपल्याला अंदाज कळतोय की 25 ते 45% सिल्वर पडलेलं. गोल्डचा रोल अशा केसेसमध्ये काय असू शकेल? ह्याच्यावरून तुम्हाला कदाचित अंदाज आलाच असेल. तर गोल्ड आजकुश तुफानी करते पॅटर्न नाहीये. गोल्ड जास्ती प्रिझर्वेशनसाठी आपलं हेज म्हणून, थोडक्यात स्टॉक्स जर पडले तर टिपिकली गोल्ड वरती जातं म्हणून माझ्या पोर्टफोलिओला एक थोडंसं काइंड ऑफ चांगलं एक बॅलन्स देण्यासाठी टिपिकली गोल्डकडे बघितलं जातं. पण सिल्वर ना थोडं ग्रोथसाठी, काही मोमेंटमसाठी पण पकडलं जातं. तुलना चुकीची आहे असं तुम्ही म्हणू शकता, बट सोप्या पद्धतीने कळावं म्हणून सांगते मी तुम्हाला, की सोनं हे थोडंसं लार्ज कॅप टाइप आहे, की भस्कन वाढणार नाही, भस्कन पडणार नाही, थोडी एक स्टॅबिलिटी असेल त्याला. पण सिल्वर थोडा स्मॉल कॅप सारखं आहे. चढलं तर फटकन चढेल, पडलं तर फटकन पडेल. ओके, म्हणून मग जेव्हा तुम्ही सोनं आणि चांदीकडे बघताय तेव्हा एखादं जर तुम्ही एकदम कन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर असाल, म्हणजे तुम्हाला जास्ती रिस्क घ्यायचीच नाहीये, शून्य रिस्क घ्यायची असेल तर तुम्ही चांदीत टाकूच नका. ओके, सोनं पण व्होलटाईल आहे, बट तुलनेने तुम्ही कम्फर्टेबल असाल. बट आता जर तुम्ही कॉन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर असाल आणि तुम्हाला असं वाटतं की थोडं तरी मला सिल्वरला एक्सपोजर हवंय, तर सोनं साधारण 7 ते 8% आणि चांदीमध्ये साधारण 1 ते 2%. ओके,
जर तुम्ही एक बॅलन्स इन्व्हेस्टर असाल, तर टिपिकली तुम्ही असं म्हणू शकता साधारण 6% गोल्डमध्ये, साधारण 4% सिल्व्हरमध्ये, राइट? आणि जर तुम्ही अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर असाल, तर 7 ते 8% तुमचं चांदीमध्ये हवं आणि साधारण 2 ते 3% तुमचं सोन्यामध्ये एक्सपोजर असू शकतं. ओके. मी म्हटलं तसं ही मी तुम्हाला एक गाईडलाईन देते. असंच करायला पाहिजे असं काही नाही. ते तुम्ही फायनली तुमचं डिसिजन तुम्ही घ्यायचं आहे. ओके. मी तुम्हाला एक समजावून सांगायचा आहे, एक प्रयत्न केलेला आहे. एक्झॅक्टली पास्टमध्ये काय झालेलं आहे ह्याच्यावरून. ओके. ऑल इन ऑल आय होप दरवेळेप्रमाणे या व्हिडिओतही तुम्हाला खूप शिकायला मिळालं असेल. शिकायला मिळालं असेल तर 2च गोष्टी करायच्या असतात. काय? एक ते लाईक बटन हाणून टाकायचं. एक जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आणि शेअर करायला लाजायचं नाहीच आहे. का? कारण चॅनल माझा नाही, आपला आहे. तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अशा जाहिराती बघितल्या असतील. प्लीज नोट करा, हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील. मी कोणतेही कॉल्स देत नाही, मी कोणतीही ॲडवायझरी सर्व्हिस पण देत नाही. मी फक्त आणि फक्त ज्ञान देते, तेही माझ्या यूट्यूब चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईट्सवरून रचनारानडे.com आणि रचनारानडे.in वरून.